श्रावणाच्या सरींनी धरतीला हिरवा शालू नेसवला, मातीच्या सुगंधाने आसमंत दरवळला, झाडांच्या पानांवर मोत्यांसारखे दवबिंदू चमकू लागले आणि निसर्गाच्या याच हिरव्यागार कुशीत एक सुंदर आगळा वेगळा सण अलगद येऊन विसावला. नागपंचमी. नाग म्हणजे केवळ एक सर्प नाही, तो आपल्या लोकपरंपरेत निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे. शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सापाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा, निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवणारा हा आपल्या संस्कृतीतील एक सुंदर सण आहे. आणि म्हणूनच परंपरेची ओंजळ, संस्कारांची शिदोरी आणि निसर्गप्रेमाचा सुंदर संदेश घेऊन आपल्या शाळेतही नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. नागपंचमीच्या निमित्ताने शाळेचा परिसर जणू उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला. कुठे सुंदर रांगोळी, कुठे नागदेवतेची आकर्षक प्रतिकृती, तर कुठे निसर्गाच्या कल्पकतेतून साकारलेल्या सुंदर कलाकृती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून असं वाटत होतं जणू श्रावणातील हिरवाईच आज आपल्या शाळेच्या अंगणात उतरली आहे. विद्यार्थ्यांना नागपंचमीची परंपरा, तिचे सांस्कृतिक महत्त्व आणि निसर्गातील सापांचे महत्त्व यांविषयी माहिती देण्यात आली. आपल्या परिसरातील साप हे पर्यावरणाच्या संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात. उंदीर आणि काही उपद्रवी प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच या दिवशी विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला. साप दिसला तर त्याला घाबरायचे नाही, त्याला मारायचे नाही, तर सुरक्षित अंतर ठेवून तज्ञांची मदत घ्यायची, कारण निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. नागपंचमी म्हटली की विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला तर जणू पंखच फुटतात. विद्यार्थ्यांनी नागाच्या विविध प्रतिकृती तयार केल्या, चित्रे रंगविली, रांगोळ्या काढल्या आणि नागपंचमीशी संबंधित सुंदर कलाकृती साकारल्या. कुणाच्या चित्रात नागदेवता होती, कुणाच्या चित्रात हिरवाईने नटलेले शेत होते, तर कुणाच्या कलाकृतीत निसर्ग आणि प्राणी यांच्यातील सुंदर नाते होते. प्रत्येक कलाकृती सांगत होती, परंपरा जपूया, निसर्ग वाचवूया आणि प्रत्येक जीवावर प्रेम करूया. या उपक्रमाला आणखी रंगत आली ती विद्यार्थ्यांच्या कविता, गाणी आणि उत्स्फूर्त सहभागामुळे. नागपंचमीशी संबंधित गाणी आणि कविता सादर करताना विद्यार्थ्यांच्या आवाजातील निरागसता आणि उत्साह संपूर्ण वातावरणात आनंदाची उधळण करत होता. शाळेचे अंगण केवळ शिकण्याचे ठिकाण राहिले नव्हते, ते आज झाले होते परंपरेचे दालन, संस्कारांची शाळा आणि निसर्ग प्रेमाची सुंदर पाठशाला. खरं पाहिलं तर सण म्हणजे केवळ पूजा, सजावट आणि आनंद नाही. सण म्हणजे संस्कारांची सुंदर शिकवण. नागपंचमी आपल्याला सांगते, निसर्गाचा आदर करा, प्राणी पक्ष्यांवर प्रेम करा, पर्यावरणाचे रक्षण करा आणि आपल्या समृद्ध परंपरांची जपणूक करा. आजच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ नागपंचमी साजरी केली नाही, तर त्यांनी निसर्गाशी मैत्री करण्याचा एक सुंदर धडा शिकला. श्रावणाच्या हिरव्या सरी बरसत राहोत, श्रावणाच्या हिरव्या सरी बरसत राहोत, निसर्गाच्या कुशीत जीवन फुलत राहो, निसर्गाच्या कुशीत जीवन फुलत राहो. पाखरांच्या किलबिलाटात आनंद नांदो आणि प्रत्येक सजीवाबद्दलच्या प्रेमाची भावना आपल्या मनामनात रुजत राहो. नागपंचमी या मंगल पर्वातून एकच सुंदर संदेश घेऊया. नाग असो, पक्षी असो वा छोटासा जीव कुठलाही, निसर्गाच्या साखळीत प्रत्येकाची जागा आहे काही, निसर्गाच्या साखळीत प्रत्येकाची जागा आहे काही. परंपरेला संस्कारांची जोड देत, निसर्गाला प्रेमाची ओंजळ अर्पण करत आपल्या शाळेत साजरी झालेली ही नागपंचमी विद्यार्थ्यांच्या मनात कायमची एक सुंदर आठवण बनून राहो. निसर्ग जपूया, जीवसृष्टी जपूया, परंपरा जपूया आणि संस्कारांची हिरवी वाट पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाऊया. शाळेत नागपंचमी का साजरी केली जाते? शाळा म्हणजे केवळ अक्षरांचे
धडे गिरवण्याचे ठिकाण नाही, तर संस्कार, संस्कृती आणि निसर्गाशी नाते जोडण्याचे ज्ञान मंदिर आहे. विद्यार्थ्यांना आपल्या सणांची माहिती मिळावी, आपल्या परंपरेची ओळख व्हावी, निसर्गातील सजीवांबद्दल प्रेम आणि आदर निर्माण व्हावा, पर्यावरण संवर्धनाची जाणीव बालमनात रुजावी. यासाठी शाळेत अशा सणांचे आयोजन केले जाते आणि आज आपल्या शाळेच्या प्रांगणातही नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. अशा प्रकारे आपल्या शाळेत साजरी झालेली नागपंचमी ही केवळ एक धार्मिक परंपरा न राहता संस्कृतीची ओळख, निसर्गाची जाणीव, सजीवांबद्दलची संवेदना आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर धडा ठरली. संस्कृती जपूया, निसर्ग जपूया आणि सृष्टीसोबत सुंदर सहजीवन जगूया. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.